नमस्कार. मी हिमगौरी आहेर, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था या संस्थेची अध्यक्षा. आज आपण फेसबुक लाईव्हवरती सकाळ समूहाबरोबर आहोत आणि मला अतिशय आनंद होतो आहे की हा प्लॅटफॉर्म सकाळने आम्हाला उपलब्ध करून दिला. माझ्या सोबत आहेत डॉक्टर कृष्णित सौदागर आणि त्यांचं होमिओपॅथ क्लिनिक आहे, शिवाय ते फेलोशिप इन सायकॅट्री आहेत. तर आज हा संवाद साधण्याचा जो आपला योग आलेला आहे तुमच्यासोबत, ह्याच्यात एक विशिष्ट कारण आहे, एक संकल्पना आहे जी आता काळाची गरज बनली आहे आणि सकाळ समूहाने हे अतिशय चोख ओळखलं आणि आम्हाला आज ही संधी दिली. शनिवारी आम्ही एक हेल्पलाईन लॉन्च केलेली आहे आपल्या बालगोपाळांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी. आपण पाहत आहोत की जगभर कोविड पॅन्डेमिकमुळे सर्वत्र एक डिस्ट्रेस निर्माण झालेला आहे, एक निगेटिव्हिटी आहे. पण ह्या निगेटिव्हिटीतनं आपल्या बालगोपाळांना, आपल्या मुलांना आपण कसं संरक्षण देऊ शकतो, त्यांना याच्यापासून कसा बचाव करू शकतो, यावरतीही आपलं आता बोलणं गरजेचं झालं आहे. गेली 1.5 वर्षापासनं आपली मुलं घरात आहेत. शाळेतले त्यांचे सवंगडी जे आहेत ते बाजूला झाले आहेत. कुणाशी बोलणं नाही आहे, बाहेर फिरणं नाही आहे, खेळणं नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला कधी कधी असं वाटतं की शाळा कधी उघडतील आणि खरंच ही मुलं मोकळ्या अंगणात कधी खेळतील. पण ती परिस्थिती काही जवळ येताना दिसत नाही आहे. किंबहुना आत्ता जी दुसरी लाट झाली भारतामध्ये, त्यानंतर अधिकाधिक ज्या केसेस आपल्याला बघायला मिळाल्या त्या एज वाईज आता लहान वयाकडे वळत आहेत असं दिसतं ॲनालिसिसमध्ये. तर ह्याच पार्श्वभूमीवर आपण आपल्या लहान मुलांचं संगोपन करत असतानाच त्यांना ह्या कोरोनाच्या काळापासून कसं बरं करू आणि कसं दूर ठेवू या विषयक सर्व माहिती आणि एक टास्क फोर्स आपण निर्माण केला आहे. त्यामध्ये श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था आणि स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सौदागर क्लिनिक आम्ही हेल्पलाईन सुरू केली आहे आणि या हेल्पलाईनचा नंबर मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवती आहे. या टास्क फोर्समध्ये आपल्याबरोबर नामवंत पेडियाट्रिशियन आहे डॉक्टर संदीप पाटील, गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि ENT स्पेशलिस्ट आहे. शिवाय स्वतः डॉक्टर कृष्णित सौदागर आहेत, जे मानसोपचार तज्ज्ञ देखील आहेत. आणि या टास्क फोर्सचं काम आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या काही अडचणी आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना, आज आपल्याकडे बघतोय आपण की मुलं 4 भिंतींमध्ये आहे, पालकांना त्यांच्याबरोबर वेळ घालवायला वेळ आहे, पण तो वेळ आपण कसा घालवतो, नक्की क्वालिटी टाईम देतोय का, मुलांकडे पूर्ण लक्ष आहे का, किंवा आत्ता डिजिटायझेशन झाल्यामुळे त्यांच्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत आणि त्या ऑनलाईन असल्या कारणाने त्यांचं ऑनलाईन एक्सपोजर जास्त होत आहे. तर काही ठिकाणी खूप संवेदनशील राहण्याची आज गरज आहे. लहान मुलांना कोरोना होऊच नाही ह्या हेतूने ही हेल्पलाईन आणि हा टास्क फोर्स आज कार्यरत झाला आहे नाशिक शहरामध्ये. आणि या टास्क फोर्सने एक हेल्पलाईन जी केली आहे त्याचा नंबर आज मी तुम्हाला देते, 0253-355-4404. आपण पुन्हा एकदा लिहून घ्या, 0253-355-4404. या माध्यमातून आपण कधीही फोन करा आणि तुम्हाला एक्सपर्ट ॲडवाईस किंवा तुमच्या काही ज्या समस्या असतील त्याचं निराकरण आपल्याला करता येणार आहे. आता आपण म्हणू की समस्या काय आहेत. आमची मुलं चांगली आहेत, त्यांचं आरोग्य देखील चांगलं आहे. आता कोरोनाची 3री लाट येते, नुकतीच 2री लाट जरा सावरली आहे. पण हे होत असताना आपण पाहतो की आपल्याला 3ऱ्या लाटेला सामोरं जायचं आहे, किंबहुना लहान मुलांना त्या 3ऱ्या लाटेपासून वाचवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला त्यांची इम्युनिटी वाढवायला लागेल. त्यांचं जे मानसिक वातावरण आहे ते स्थिर ठेवावं लागेल आणि स्वतःचीही मानसिकता जपावी लागणार आहे. आपण पाहतोय की आता पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी पडसं होतच. तर हे होत असताना खरंच आपल्या मुलाला कोरोना तर झालेला नाही आहे अशी शंका पालकांच्या मनात चुकचुकू शकते. पण आपण जर आपल्या मुलांना
प्रॉपर आहार दिला, त्यांचं न्यूट्रिशन जपलं, त्यांचे ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, जसं आपण म्हणतो वाफ घेणं आहे, आणि त्यांचं मानसिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. कारण त्यांचं भावविश्व जे आहे ते कोलमडलं आहे. आज आपण बघतो की लहानपणी आपल्याला खेळायला मोठी मैदानं होती, ती हळूहळू कमी झाली आहेत. आणि आता आपल्या मुलांना 3 खोल्यांमध्ये, 4 खोल्यांमध्ये, 2 खोल्यांमध्ये राहावं लागतं आहे. शाळा देखील बंद आहे. तर मानसिक, शैक्षणिक जडणघडण आणि त्यांचे पूर्ण आरोग्य जे आहे ते धोक्यात येत नाही आहे ना, याची आपण काळजी घेतोय. आणि यासाठी आपण एक संवाद सुरू केला आहे, आणि तो संवाद आहे आपुलकीचा. तुम्ही तुमच्या कुठल्याही समस्या असतील, की माझ्या मुलाने आज, आपण असं म्हणतो की तो खात नाही आहे, कारण तो घरात आहे, तो 4 भिंतीत आहे, त्याच्यामुळे त्याचं जे खेळणं बागडणं होतं ते कुठेतरी थांबलं आहे. आणि ही पण एक गरज आहे की आपण मुलांना समजून घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आपण आज हा संवाद डॉक्टरांशी साधणार आहोत. आपले काही प्रश्न असतील ते पण आम्ही त्याच्याशी डील करणार आहोत. शिक्षण जे आहे ते होत राहणार आहे. मानवाचा मूळ स्वभाव आहे की आपल्याला पुढे जायचं आहे. किती जरी आयुष्यात वळणं आली, किती जरी आपल्याला ठोकरा लागल्या, तरी आपण त्याच्यावरती मात करून जगत राहणं आणि त्याच्यावर जिंकणं हा आपला स्थायी स्वभाव आहे, आणि तो आपण कायम ठेवला पाहिजे. त्यासाठी मानसिकता ही कायम पॉझिटिव्ह राहिली पाहिजे. आपण आता डॉक्टर सौदागर यांशी चर्चा करूयात. तर डॉक्टर, याच्या पुढचं जे काही आहे ते तुम्ही विस्तृत आम्हाला सांगाल की याच्यातले काय काय छोटे छोटे काळजी करण्यासारखी मुद्दे आहेत आणि काय सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच असू शकतात? नक्कीच. सर्वप्रथम मी सकाळ समूहाचे खूप खूप आभार मानतो. सताई म्हणाला की त्यांनी काळाची गरज समजून आम्हाला ही संधी दिली. सर्वप्रथम जो आपला आहे कोवळे किरण, संवाद आपुलकीचा. आपण एक पहिला शब्द समजून घ्या. संवाद म्हणजे काय? संस्कारिक वाद म्हणजे संवाद, आणि आपुलकी जी आपल्याला एकमेकांना कनेक्टेड ठेवते. तर जेव्हा आपण एकमेकांशी बोलू, एकमेकांना जाणून घेण्याचा एक भाव ठेवू, तेव्हा कुठलीही परिस्थिती आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळता येऊ शकते. एक सुंदर वाक्य आहे की लाईफ इज लाईक ECG. ECG मध्ये चढ उतार असतो, तेव्हा कळतं की आपण जगतोय. आणि जर ती फ्लॅट झाली म्हणजे समजायचं की कार्यरत संपलो. म्हणून लाईफमध्ये चढाव उतार आहे, म्हणूनच आपण आपल्या आयुष्याला किती अर्थ आहे. जर रोजच आपण सुखी राहिलो, रोजच एकदम सगळ्या परिस्थिती एकसारख्या राहिल्या, तर मग जगण्याला काही अर्थ उरणार नाही. आपल्या समोर सध्या एक वाईट परिस्थितीनं आपण चाललो आहोत, पण त्या वाईट परिस्थितीमध्ये देखील आपल्याला एक सकारात्मकता आणू शकता येते आणि आणता येऊ शकते. आरोग्याची व्याख्या अशी केली गेलेली आहे, आरोग्य हे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक वेलबिंग म्हणजेच हेल्थ. तर आपण फक्त फिजिकलकडे बघितलं, फक्त मेंटलकडेच बघितलं, फक्त असा दृष्टिकोन घेऊन चालणार नाही. सर्व गोष्टी एका लेवलला बॅलन्स होत असतील तर त्याला हेल्थ म्हटलेलं आहे. आणि अशी परफेक्ट हेल्थ कोणाकडेच नाही. आता सगळ्यात महत्त्वाची छोटीशी एक तुम्हाला केस सांगू शकतो. मागच्या लॉकडाऊन डिक्लेअर जेव्हा झालं, त्या माझ्याकडे केस आली ज्या यंग मुलाने सुसाईड अटेम्प्ट केला होता. खूप चिंताग्रस्त फॅमिली होती, ती आमच्याकडे आली. आणि त्या मुलाला मी फक्त म्हटलं, बाबा बोलशील तर आम्हाला कळेल, आणि प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आपण जर एकमेकांशी संवाद साधला नाही तर काहीच कळणार नाही की तुझी अडचण काय आणि तू का असं मोठं पाऊल उचललं. त्यांच्या आईवडिलांना थोडं कॉन्फिडन्स घेऊन मी त्यांना बाहेर बसवलं, आणि त्या मुलगा खूप रडू लागला. तो म्हणे, सर मला आत्ताच नुकच्या नामावत्या कंपनीमध्ये चांगलं पॅकेज मिळालं, मी इंजिनियर झालो, माझ्या आईवडील खूप सर्वसामान्य कुटुंबियातले, त्यांच्या माझ्याकडनं खूप चांगल्या अपेक्षा होत्या, आणि आता मला लॉकडाऊन कंडिशन लेटर आले की
आम्ही तुम्हाला जेव्हा सांगू तेव्हा या, आणि जॉबची ॲश्युरन्स आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तर एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरनं जर हे त्याने पाऊल उचललं असेल तर हे खरंच थोडंसं माझ्यासाठी त्रासदायक होतं. औषधाची गरज लागली, पण मी त्याला एक प्रश्न विचारला, तू जगलास तर खूप काही करू शकशील, आणि एका 3-4 महिन्याच्या गोष्टींवर आयुष्य काही ठरत नसतं. मग सहज त्याला बोलतात संवादाचं महत्त्व, की तुला काय आवड आहे. म्हणजे माझ्या वडिलांचा फॅब्रिकेटेडचा व्यवसाय आहे आणि मी पण त्याचं शिकलो आहे. म्हटले काम कर, आपल्या टेबल आहे जे आहे, आता सरकारी असतील प्रायव्हेट असतील, तिथे तू फॅब्रिकेटेड स्क्रीन का नाही लावत, ते ग्लाससारखं असतं ते. प्रयत्न तर कर, घरी आयडियल राहण्यापेक्षा काम तर बघ. तो मान हलवत गेला आणि 2 महिन्यानंतर तो माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याला 3.5 कोटीचा व्यवहार मिळालेला होता, पॅकेज मिळालं होतं, स्वतःचा पायावर उभा राहिला होता. सांगायचा मतितार्थ की वेळेची संधी ही आपल्याला ठरवायची असते. वन मॅन्स ब्रेड इज अनदर मॅन्स पॉयझन, असे इंग्लिशमध्ये म्हण. जर थोडंसं आपण एक थेरॉटिकल जायचं म्हटलं, तसं IQ आपल्यामध्ये इंटेलिजंट क्वोशंट, एक मनुष्य किती हुशार आहे, तसे अजून 2 क्वोशंट्स असतात, इमोशनल क्वोशंट आणि ॲडव्हर्स क्वोशंट. इमोशनल क्वोशंट म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःची मानसिकता किती स्थिरावू शकतो, भावनिकरित्या. एखाद दुःखद घटना असेल त्याच्यातनं किती सावरू शकतो, आनंद झाला तो आनंद कितपत आपण कंट्रोल करू शकतो. आणि एक असतो ॲडव्हर्स क्वोशंट, म्हणजे एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण स्वतःला किती मानसिकरित्या भक्कम ठेवू शकतो. आणि ही परिस्थितीला हतबल न होता आपण जर एक संधी समजली तर खूप काही करण्यासारखी गोष्टी. 2 वर्षापूर्वी आपण विचारही केला नव्हता की अशी काही परिस्थिती उद्भवेल की एकमेकांचा आपल्याला संवाद तुटेल किंवा आपली जवळीक जाईल. डिजिटल मीडिया आहेच, पण त्याच्या मागे जी समस्या आहे ती देखील आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. थोडंसं चॅलेंजेस जर बोलूया, काही काहींचे जॉब गेलेले आहेत, काही काही यांचे ज्यांना म्हणतात की उत्पन्नच थांबलेलं आहे. मुलं, जसं ताई म्हणाल्या की मुलं घरी फ्रस्ट्रेट झाले. खरं तर सगळ्यात जास्त कौतुक मुलांचं पण केलं पाहिजे की त्यांनीच सगळ्यात जास्त नियम पाळलेले आहेत. एवढ्याशा 4 भिंतीत राहून त्यांनी सगळ्यात त्यांचा पेशन्स दाखवलेला आहे. आणि ह्या पेशन्स डील करता करता अजून जर त्यांचा आपण पेशन्स टेस्ट केला तर मी म्हणेल ती खरी ती मानसिक लाट तिसरी असेल. येणार आहे तिसरी लाट, येईल का नाही इथपासून सुरुवात आहे, पण ती येण्या अगोदर जर आपण मानसिकरित्या खच्चीकरण आपलं झालं तर मात्र ती आपण स्वतःलाच त्या एक येणाऱ्या संकटात जास्त ढकलू. अनेक आम्हाला कानात आपण पेपरवरती मध्ये पण वाचतो की वयाच्या 95 वर्षाचे एखादे वयोवृद्ध व्यक्तीने केवळ मानसिकता खंबीर ठेवून 22-23 स्कोरवरती सुद्धा मात केलेली आहे. सांगायचा मतीचा अर्थ की आजार कुठलाही असला तरी त्याचा मनाचा आणि शरीराचा अनोन्य संबंध आहे. आणि आज आम्ही जी ॲक्टिव्हिटी सुरू करत आहोत, कोवळे किरण, कोवळं म्हणजे टेंडर, म्हणजे एकदम जे म्हणतात ना की लहान मुलाला जशी आई आपली जवळ घेते, म्हणजे सगळ्यांनी एकमेकांशी जर निसंकोचपणे पुढे येऊन संवाद साधला तर अडचणींवरती मात करता येऊ शकते. जसं आपल्याला डोकं दुखलं तर आपण आपल्या डॉक्टरांकडे जातो, तसं आपल्याला काही मानसिक लक्षणं जाणवली तर आपण निसंकोचपणे समोर आलं पाहिजे. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक राहता ह्याच्यामध्ये एक सायकेट्रिस्ट म्हणून आम्हाला कसं जाणवलं की मानसिक रुग्ण म्हटलं की वेडा नव्हे. सिग्मंड फ्रॉइड, द फादर ऑफ सायकेट्रिस्ट, त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक मनुष्य वेडा आहे. प्रत्येकाला काही ना काही अनामिक भीती आहेत, प्रत्येकाला रोज एकदा तरी राग येतोच, प्रत्येकाला कधी ना कधी भयंकर रडू येतं. म्हणजे सगळेच जणांना काही वेळे ठरवले जाऊ शकत नाही, पण प्रत्येकाला काही ना काही मानसिक ताणतणावातनं एक आयुष्यात अशी वेळ येते की जावं लागतं. आणि तो ताणतणाव आपल्या पुढच्या आयुष्यासाठी एक प्रेरणा देणारा असतो. त्याच्या प्रार्थना देखील खूप इम्पॉर्टंट असते. प्रार्थनेचा अर्थ प्राधान्य देऊन आर्ततेने जी अर्थपूर्ण असते तो प्रार्थना. मग प्रत्येक परिस्थिती वाईट असेल चांगली असेल, आपण जर स्वतःचा मनाचा जर खंबीरपणा जोपासला तर किती चांगली परिस्थिती असली, किती वाईट परिस्थिती असली तरी आपण त्याला भक्कमपणे सामोरं जाता आलं पाहिजे.
मग आता झालं काय की आपण ही वेळ आलेली आहे, स्वतःला जाणण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासोबत समाजाला जाणण्याची गरज आलेली आहे की मी किती भक्कम आहे, मानसिकरित्या मी किती खंबीर आहे. इम्युनिटी इज नॉट ओनली फिजिकल. प्रतिकार शक्ती ही फक्त शारीरिक असू शकत नाही, तर प्रतिकार शक्ती ही मानसिक देखील असते. एखादी वाईट बातमी असली, अनेक जवळच्या लोकांना आपण दगावलेलं आहे, वाईट नक्कीच वाटलेलं आहे. आज लहान मुलं असे काही आव्हान आहेत की लहान एक छोटं मूल 10-12 वर्षाचं, त्याचे आई वडील दोघांनाही गमावं लागलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना मदत करणं आहे, कारण की त्यांना उभं राहायला केलं की ते इतरांना उभं करता एवढं वागू शकणार आहे. आणि कुठलाही मोठा व्यक्ती हा एका रात्रीतनं मोठा एखादा क्वचित ऐकू शकतो लॉटरी लागली, पण जितकी व्यक्तिमत्व मोठी झालेली आहेत ही कठीण परिस्थितीतनंच मोठी झालेली आहे. कारण की मोठी बनण्याचं स्वप्न मानसिक असतं आणि त्याला विल पॉवर ही खूप महत्त्वाची असते. एक छोटी गोष्ट मी सांगू इच्छितो, फार छोटीच सांगेन. एक नामवंत आणि सुंदर चित्रकार असतो आणि इतकी सुंदर चित्र काढत असतात की त्याची छोट्या वेळात त्याचं नाव खूप होतं. आणि अचानक त्याच्या मनात असा विचार येतो की आपण देवाचं चित्र काढावं. मग तो म्हणतो देव म्हणजे असं रूपांतर न करून एक आयडियलिस्टिक देवची घरोघरी राहील. खूप शोध घेतो, माणसांमध्ये तो देव शोधतो की माणसामध्येच मला देव शोधायचा. आणि ते करत असताना तो एक दिवस हाताशिवून घरी येतो. त्याला तो काही नाराज होतो की मला माणसात काही देव सापडत नाही. आणि नदीच्या काठी बसले असताना एक गुऱ्याखाचा कुरळे केस छोटंसं मुलगा नाचत बागडत येतो आणि फार निरागस असतो. आणि त्या चित्रकाराला वाटतं ये रे बाळा, मी तुझं चित्र काढतो. तर तो म्हणतो दादा हे चित्र काय असतं. तो म्हणतो एवढं निरागस का की त्या फक्त चित्र म्हणजे काय माहिती नाही, आपण हेच चित्र काढून बघूया. आणि तो इतकं सुंदर चित्र काढतो आणि घराघरात ते चित्र देव म्हणून मानलं जातं. आणि कैक वर्ष उलटतात आणि मग अशी वेळ येते त्याला वाटतं आपण जगाला देवाचं तर रूप दाखवलं, आता आपण जरा ना राक्षसी प्रवृत्तीचं पण आपण माणसातलं चित्रकरण दाखवूया. तो परत मार्गी लागतो की मला आता माणसामध्ये राक्षस कसा आहे त्याचं चित्र काढूया. आणि खूप शोध घेतो आणि आधीसारखाच हताश होतो. नंतर अचानक एका जेलर मित्राचा फोन येतो, बाबा माझ्याकडे अतिशय क्रूर असा मनुष्य तुला सापडेल, बघ कदाचित तुझं चित्र पूर्ण होतंय का. तो लगेच घेऊन तो जातो आणि जेलमध्ये आज झाला ते साखळदंडाने त्या माणसाला बांधून ठेवलं असतो. लाल डोळे झाले, अतिशय क्रोधित. तो आयडियलिस्टिक आहे आपल्या राक्षसी प्रवृत्ती दाखवण्यासाठी. आणि तो चित्र काढायला घेतो. समोरचा तो जो गुन्हेगार असतो तो इतका त्याला शिव्या देतो, इतका त्याला रोज ओरडाओरडी करतो, तरी हा आपलं काम तो जितकं तू चिडतोय तितकं माझं चित्र चांगलं होतं. आणि अचानक एक 15-20 दिवसानंतर तो जो गुन्हेगार असतो तो खूप रडायला लागतो, खूप रडतो. आणि मग हा चित्रकार त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणतो ह्याचे शाखादंडा मोकळा करा. आणि त्याला म्हणतो हात ठेवतो आणि सांगतो, सांग तू का रडतोस, एवढे दिवस तू मला शिव्या देत होतास. आणि तो रडता रडता म्हणतो, सर तुम्ही मला ओळखलं नाही. 25 वर्षापूर्वी ज्या मनुष्यामध्ये तुम्ही देव बघितला तोच आज दानव तुमच्या समोर आहे. सांगण्याचा मतीचा अर्थ की परिस्थिती ठरवते की माणसाला चांगुलपणाकडे घेऊन जायचं का वाईट मार्गी घेऊन जायचं. आणि तो मार्ग आपल्यालाच ठरवावा लागतो की मला चांगल्या वाटेने जायचंय का वाईट दिशेने जायचं. आणि हे आव्हान पालकांसमोर आहे की येत्या काळामध्ये जेव्हा शैक्षणिक अडचणी थोड्या जाणवत आहेत, जेव्हा शाळा बंद आहेत, तेव्हा आपल्या पाल्यावरती आपण संस्कार कसे जडवावे, त्याच्याशी कशी आपुलकी निर्माण करावी, आणि जेणेकरून तो समाजात पुढे येऊन एक भक्कमतेने उभा राहील. आणि अशी भविष्यात जर काही अडचण आली तर तेव्हा सुद्धा तो ठामपणे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन इतरांना देखील सामोरं जाण्यास प्रेरित करेल. आहे परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आपला कानावर येतात, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. पण आपण जर पिवळा गॉगल घातला तर सगळ्यांनाच कावीळ झालेली दिसणार. पण जस आपण तो पिवळा गॉगल काढला
तर आपल्याला जग ज्या अर्थाने चालले त्या अर्थाने दिसणार. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लहान मुलांच्या समस्या ADHD जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. ADHD म्हणजे ध्यानाची कमी आणि चंचलता. जे सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे की माझं मूल जागेवरच बसत नाही, 2 मिनिटं गप्प बसत नाही, खूप चंचल आहे. त्याला सांगितलं की 5 मिनिटं एका जागेवर शांत बस, तर तो अजिबात बसणार नाही. सारखे चाळे करत बसतो, नको ते उचापाट्या करतो. आपण हे बघत नाही की त्याच्या उचापाट्या जर आपण एक योग्यरित्या चॅनलाइज केल्या तर त्याच्यामधनं काहीतरी चांगलं जडणघडण होणार आहे. उदाहरणार्थ मी जर असं फिरवतो, हात करतोय, पण तीच बोटं जर आपली संजीवनीवरती फिरली, हार्मोनियमवर चालली, पियानोवर चालली, तबल्यावर चालली, तर तो संगीत क्षेत्रात होणार आहे. जर माझे पाय खूप चंचल होत आहेत, खूप वळवळ होतीये, तर ते पाय जिम्नॅस्टिक्ससारख्या ठिकाणी, फुटबॉलसारख्या ठिकाणी चांगल्यारीत्या वापरू शकणार आहे. म्हणजे चंचलता ही चॅनलाइज केली तर त्याच्या सकारात्मकमध्ये एक रूपांतर होणार आहे. मग ही कशी करावी ह्याच्यासाठी ताईंच्या मदतीनं, काही एक्सपर्ट्स लोकांच्या मदतीनं आम्ही 500हून ॲक्टिव्हिटीज तयार केलेल्या आहेत. सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर छोटी फुलं, फाईन स्किल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, प्लॅस्टिकची सुई घेऊन जर मुलांना आपण तो दोरा रोवायला दिला तर ते कॉन्सन्ट्रेशन छान वाढणार आहे. पाणी भरताना सुद्धा अनेक मुलांना सांगायचं, बघ तू छोट्या बाटलीत पहिले मोठा ग्लास घे, मग छोटा ग्लास घे, मग अजून छोटा, मग छोटी बाटली, आणि कॉन्सन्ट्रेशनने ते पाणी भर, ज्याच्याकडे त्याचा सेल्फ कंट्रोल येणार आहे. ब्राईन लेफ्ट अँड राईट ब्रेन त्याचा बॅलन्स होणार आहे. रांगोळी काढायला काही बाईनेच काढली पाहिजे असं तर भाग नाही, पण एखादी रांगोळी बोटात घेऊन आपण जेव्हा त्याला आपण ओढणार आहे तेव्हा त्याचा कोऑर्डिनेशन मेंदूशी होणार आहे. अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. पण ते कधी आपल्याला त्या मुलांमध्ये जडणघडण करता येईल जेव्हा त्याच्यामध्ये पालक देखील इंटरेस्ट दाखवतील. काही तुमचं काय म्हणणं? एकटा मूल जर दिवसभर टी व्ही समोर आडवा पडून रिमोट हातात घेऊन जर बसत असेल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी याच्या अगेन्स्ट नाही बोलत आहे की प्रत्येकाची क्षमता आहे. आपण जेव्हा समोर बसतो तेव्हा आपण 2D इफेक्टमध्ये असतो, आणि जेव्हा आपण स्क्रीन टाईमआउट्समध्ये जर पाळली नाही वेळ तर प्रति सेकंद 100 शॉट्स होत असतात, जे आपला मेनला उत्तेजित करतात. म्हणून अनेक लोकांना आपण मीडियाच्या माध्यमातून देखील बघितलं की रात्री झोपण्या अगोदर 1 तास आधी मोबाईल बंद करून ठेवावे. सकाळी उठल्यावरती लगेच आपण मोबाईल हातात निवडून मेसेज न वाचावे, कारण की रात्री जेव्हा शांत झोप लागली असते आणि सकाळी उठून आपण पटकन होतो तर ब्रेनला सर्किट जग्स बसतात, आणि हेच आपल्या जीवनदिनी जीवनामध्ये आपल्याला जी कार्यक्षमता ही कमी. आता ज्वलंत इश्यू म्हणजे क्रॉनिक फटिक सिंड्रोम. दिवसभर कम्प्युटर समोर बसून, दिवसभर ऑडिओ बाईट्स देऊन, दिवसभर बॅटरी इज गेटिंग डिस्चार्ज. हे इन्व्हर्टर आहे थोडक्यात. मी लोकांना एक उदाहरण देतो. आपण जर थोडं 70 वर्ष आधी गेलो तर थायरॉइड, कॅन्सर, PCOS, ओबेसिटी असे आजार नव्हते. पण जसे जसे आपण खूप सोकॉल्ड ॲडव्हान्स होत गेलो, आपली जीवनशैली बदलत गेली, तेव्हा हे आजार आपल्याला मागे लागले, आणि मग त्याची व्याख्या मॉडर्न डिसऑर्डर्समध्ये गेली. आपण थोडंसं 70-80 वर्ष मागे गेलो तर एक म्हातारा बाबा मस्त 95-100 वर्षभर लुंगड बांधून स्वतःचं काम करून करून शेवटचा श्वास घ्यायचा कळायचा पण नाही की कशामुळे गेले. आणि आज 58, 55, 60 वर्ष देखील जगू का? आणि एक जोक झालेला आहे, का बाबा काय वाटतं? मला नाही वाटत मी एवढं जगेल. हीच जर आपण सुरुवात करत असू तर कसं चालेल? जोक मारतोय आपण, का रे बाबा तुला काय वाटतं, जाऊ का आपण? वेळ आहे का? मला नाही वाटत. कसं करून चालेल? आपण खूप काही घेतले, आपल्याला द्यायचं पण आहे, आणि देणं असेल हे सकारात्मक. सो ह्युमन इव्हॉल्युशन इज फर्स्ट टू गेन अँड ॲट अ टाइम टू गिव्ह. पण फक्त घेतच गेलो मग काही परिस्थिती सोपी होणार नाही. आणि स्माईल इज सच अ बिग कर्व दॅट पुट्स ऑल द थिंग इन स्ट्रेट लाईन. हसा, हे हसा, इतकं हसा, मी वेळून हसणं म्हणत नाही, हसा हसा, इतका हसा
शरीरातील प्रत्येक नसा मोकळ्या होतील नसा. असं सुंदर वाक्य. अडीअडचणी तर लाईफचा पार्ट अँड पार्सल आहे. आणि वैचारिकरित्या ॲडव्हान्स होणं कधीच चुकीचं नाही, पण ॲडव्हान्स होता होता आपण स्वतःमध्ये बघणं की मी कसा वागतोय, माझं वागणं साजेसं आहे का. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे साधना. एक डॉक्टर म्हणून मी सांगतोय, साधना म्हणजे मी काय आध्यात्मिकच म्हणत नाही की एवढे जप करा, एवढे तप करा, होम हवन करा. साधना म्हणजे वेळ साधणे. आपण अनादिकालापासून ऐकतोय की ब्रह्ममुहूर्तावर उठा. तर ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. 3:30 ते सूर्याचं पहिलं किरण असतं ते हिलियम ॲटम्स असतात. तो ओझोन लेअर हा सगळ्यात जास्त ॲक्टिव्हेट त्या काळात असतो. आणि ओझोन हा आपल्या मेंटल फॅकल्टीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे मी म्हणत नाही नाकात टाकून ओझोन थेरपी घ्या, पण माझं म्हणणं सकाळी उठून जर आपण स्वतःसाठी शांततेसाठी दिली तर दिवसभरातली जी कार्यक्षमता आहे, विच इज कॉल्ड आउटपुट रेशो, हा नक्कीच वाढणार आहे. तुम्ही जे मुलांना जे 500 ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपण एक कोऑर्डिनेशन मुवमेंट्स घेऊया. अनेक ज्यांना आपण शूज बांधताना लेस जे आहेत, हे लेस कमीत कमी 5-7 प्रकारे बांधता येऊ शकतात. म्हणजे आपण पटकन 1-2 करून लेस बांधतो, तर ती लेस बांधताना झिगझॅग लेस बांधणं, रेडियल लेस बांधणं, स्वतःची शर्टची बटणं आपण काय वरपासून सुरू करतो, खालपासून बटणं कधीच लावत नाही. जस्ट सी, आपण बटन लावताना नेहमी लेफ्ट अँड राईट असा वापरतो, पण आपण असं कधीच करू शकत नाही. दिस इज लेफ्ट अँड राईट कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 क्रॉस. दरवाजे उघडताना कॉमननेस राईट हँड वापरतो, लेफ्ट हँड पटकन वापरत नाही. त्याच्यानंतर आई वडिलांच्या नजरेखाली छोटी भिंत असेल, त्याच्यावरती मुलांना त्यांच्या निदर्शने खाली ऑब्झर्वेशन अंडर, नंतर खोप पडून घेतली तर परत आमच्याकडेच. त्यांना छोट्या वॉलवरती सिंगल फुटिंग करायला लावायचं, एका बॅलन्स करून चालायला लावायचं, जे लहानपणी आपण करायचो. आता पोहणं बंद आहे, पण मुलांना आंघोळ देखील निवांतपणे करू द्यावी, कारण कोमट पाण्याने. त्याचं कारण आहे तुमचं बॉडी सर्क्युलेशन ब्रेनला मेंटेन राहिलं पाहिजे. हे होत असताना मी जसं रांगोळीचं सांगितलं तसंच एक कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे पत्त्यांचं घर आपण जेव्हा करतो, तेच घर झालं की मुलांना सांगायचं पटकन फॅन फिरवून ते बघ कसं पडतं. तर ज्या पद्धतीने पडलेलं ते खालनं पडतं आपण जेव्हा बांधताना, पण जेव्हा ते कन्स्ट्रक्ट होतं आणि पंखा लागतं तर वरनं ते पडतं. दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह चॅनलायझेशन. अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत हे मुलांना रमवण्यासाठी. एक बँगल कॉईन खूप सुंदर ॲक्टिव्हिटी. बँगल कॉईन म्हणजे एक ताट घ्यायचं चांगलं असं परातीसारखं, त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि जवळजवळ 2 बांगड्या ठेवायच्या, त्याच्यावरती कॉईन ठेवायचं आणि हे बघायचं की पुढच्या 2 बांगड्या लावून कॉईन ठेवताना ते मागचं कॉईन आणि बँगल पडली नाही पाहिजे. आणि जेव्हा ते कॉईन पूर्ण बँगल आणि कॉईन पूर्ण ते गोल होईल, देन यू आर सक्सेसफुल. तुम्हाला सांगतो अजूनही मी करू शकलेलो नाही, कारण की जेव्हा तांदूळ तुम्ही ते बँगल्स त्याच्यात टाकता, त्या तांदूळाचे खालचे दिसले का अर्थ फिनॉमिना, भूकंप ते हलतात आणि मग मागचं कॉईन पडतं. पण मुलं खूप एन्जॉय करतात. सेकंड इज कॅलेंडर कॉईन टेस्ट. कॅलेंडर कॉईन टेस्ट म्हणजे कॅलेंडर टाकायचं, त्याच्यावरती कॉईन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी. कोऑर्डिनेशन आहे. मग ह्या बोटाने टाका, मग ह्या बोटाने टाका, मग ह्या बोटाने टाका आणि हिने पण टॉस करून टाका. आपण टॉस करताना फक्त खटकन करतो, हे सोपं आहे, पण हे 2 अवघड आहे. लेफ्ट हे आणि ते टाकल्यावरती ते त्या कॅलेंडरच पडलं पाहिजे. ते ज्या आकड्यावरती समजा 23 मेवर पडलं, 25 मेवर, तर 5+2 पटकन घेऊन ठेवायचे. 2 ह्याच्यात पडलं त्याची पटकन बेरीज करायची. सो मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन प्लस फाईन मोटर मुवमेंट्स हे लोकांना खूप मदत करते. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला होमिओपॅथिक आणि लहान मुलांचं काय नातं आहे ते पण सांगा जरा. छोटी केस मी नरेट करेल. माझ्याकडे 1.5 महिन्यापूर्वी 45 दिवसाचं बाळ आलं, ज्याच्या किडन्याच गेल्या होत्या आणि इट वॉज व्हेरी टफ कंडिशन. मुंबईने केस रेफर झाली होती आणि डॉक्टरने सांगितलं की हे वय नाही की आम्ही डायलिसिस करू शकतो. आणि मी सहज
रात्री 12:30-1 वाजता मला अटेंड करावं लागलं. पूर्ण कुटुंब असं हादरलं जातं की एवढं कोवळं बाळ, सुंदर बाळ आपल्या हातातनं दगावलं नाही पाहिजे. माझा देखील सुद्धा संवेदनशील मुद्दा होता. 1.5 तास मला काहीच सापडलं नाही. होमिओपॅथीमध्ये असं म्हटलं जातं की कुंडलीच मांडली जाते. झोपतो कसा, खाणं पिणं किती, आवडीनिवडी काय, चवीत चव कुठली आवडते, त्याच्यानंतर पालथा झोपतो, पाठीवर झोपतो, खूप बारीक सारीक प्रश्न विचारले जातात. कारण की होमिओपॅथिक औषधे हे व्यक्तिगत औषध प्रणाली आहे. म्हणजे माझं जर डोकं दुखत असेल आणि अजून एकाचं डोकं दुखत असेल तर दोघांना एक औषध नाही आहे. त्याचं डोकेदुखी वेगळी आणि माझी डोकेदुखी वेगळी. तर मी सहज आईला म्हटलं की माझ्याशी तुमचे 2 मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांना मी म्हटलं की काही स्ट्रेसमधनं तुम्ही गेला का? हो म्हणे सर, बाळंतपण होण्याच्या आधी 8 दिवस माझा आणि पुढे बोलायची गरज नाही, वाद झाला. टोमणे मला सहन नाही झाले आणि मी जोरात पोटावर हात मारून घेतला आणि म्हटलं की मेलेला ज्या दुनियेतच तू येऊ नको. आणि मी दिवसभर पाणी नाही पिलं आणि मला युरिन पास झाली नाही. एव्हरी सेल हॅज गॉट इज मेमरी. पाण्याला सुद्धा मेमरी, जागेला सुद्धा मेमरी. कारण की त्या जागेत एखाद्या दिवस आपण जातो ते आपल्या आठवणी आठवतात. प्रत्येक गोष्ट आज मी इथे बसलोय तर अजून 8 वर्षानंतर मी ही मेमरी विसरू नाही शकणार आहे. या कार्यात माझा एकदा बाईट झाला होता. मग जेव्हा एक आई संगोपन करते 9 महिने, त्या तिचे संस्कार सुद्धा त्या म्हणजे बालसंस्कार म्हणतात, मग ते झाले आपले गर्भसंस्कार झाले, हे चालूच. पण मी निगेटिव्ह इम्पॅक्ट दाखवतोय की जेव्हा त्या बाईचा हा विचार तिच्या मनात डोकावून गेला ते ऑलरेडी त्या बाळावरती तसाच कारण इमेजिंग झालं. 3 जगात येऊ नको म्हणाली, आल्या त्याला असाध्य आजारला CRF क्रोनिक म्हणजे ॲक्यूट रिनल फेल्युअर लँडिंग क्रॉनिक रिनल फेल्युअर. आणि मनाचं काय, मी पाणी नाही प्यायलं आणि युरिनही पास नाही केली, ते बाळी तेच करतं. दिस इज कॉल्ड सायकोसोमॅटिक रिलिव्हन्स. अनेक लोक असे, आत्ता माझ्याकडे अशा केसेस सर, वडील गेले, मला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासून माझा BP नॉर्मल होत नाही. मग BP यायचाच होता, मग आधी का नाही आला? हा धक्का त्याचं परसेप्शन ठीक आहे, खरंच वाईट वाटतं, पण त्याने हा धक्का नाही द्या, ठीक मी म्हटलं असतं, त्याने राईट डॉक्टर जाऊन त्याचं मन मोकळं केलं असतं. रडला. अनेक लोक रडणं सुद्धा संकुचित करतात, मन मोकळं रडत सुद्धा नाही. हुंदके देत रडणं म्हणजे तुम्ही तुमचं मन कधी मोकळंच केलं नाही. सगळ्या भावना मोकळ्या करता आल्या पाहिजे. राग सुद्धा आला पाहिजे, रडता सुद्धा आला पाहिजे, हसता सुद्धा आला पाहिजे, जेलसी सुद्धा आली पाहिजे. पण हे करत असताना प्रत्येकाला एक लिमिट दिलेली आहे आणि दॅट इज हेल्थ. मग त्याचा काही तराजू नाही आहे की आम्ही एवढाच राग केला पाहिजे, मी एवढंच हसलो पाहिजे. ती वेळ ठरवेल, तो काळ ठरवेल आणि माझा स्वभाव ठरवेल. म्हणून सोहम म्हणजे मी आणि माझं. अनेकांना मी प्रश्न सहज विचारतो, ताई तुझं नाव काय? जे संवाद आहे म्हणून विचारतो, तुमचं नाव काय? जस्ट हां, रवी म्हणा, प्रमोद म्हणा, ऋषित म्हणा. मी म्हटलं तुमचं नाव खोटं आहे. ते चिडतात माझ्यावरती. काय म्हटलं आधार कार्ड आहे म्हणा आमच्याकडे. म्हटलं तेही खोटं आहे. म्हणे म्हणजे तुम्हाला तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही? की मी म्हटलं ऋषित. का म्हटलं? मग हळू आवाज येतो, आई वडिलांनी ठेवलंय. काय बोलला? आई वडिलांनी ठेवलंय. परत जोराने बोल. आई वडिलांनी ठेवलंय, तेही तुझं नाही. मग ज्या सो कॉल सुपर इगो लायसिसमुळे आपण इगोमध्ये पडतो तो आपला नाही. हे करत असताना लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण ह्या प्लॅटफॉर्मवरनं अशा ही संध्यातमधून इतकी ऊर्जा तयार करूया की हे निगेटिव्ह जी एक एनर्जी आलेली आहे ही निघून जाईल. आणि श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये एकाने प्रश्न विचारला की एकाच वाक्यामध्ये 3 काळ तुम्ही सांगा, तर श्रीकृष्ण म्हणाले ही वेळ ही निघून जाईल. तर आपल्याकडे साधारण 8-7 मिनिट लहान मुलांना कुठल्या प्रकारच्या समस्या? लहान मुलांमध्ये सध्याची सगळ्यात मोठी समस्या ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. त्याचं कारण असं आहे की एक मुलगा विशिष्ट वयापर्यंत त्याचं ब्रेन प्रगत होत असतं आणि त्याचा वापर केला गेला पाहिजे. त्यावेळेस त्याचं ध्यान, कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आज मी तुमच्याशी बोलतोय त्या डोळ्यात आय टू आय कॉन्टॅक्ट करून बोलत असताना जर माझं डिस्ट्रॅक्शन झालं तर मला कळणार नाही आहे की माझ्याकडे संवाद कसा पोचलेला आहे. आणि ही मोठी शैक्षणिक अडचण बनती आहे. आणि पालकांनी मी रिक्वेस्ट करतो की याच्याकडे कृपया दुर्लक्ष करू नये. आणि हा प्लॅटफॉर्म ताईंच्या माध्यमातून आणि माध्यमातून हा करण्यामागे जसं ताईंनी सांगितलं अनेक डॉक्टर तज्ज्ञ आमचे हे 3 प्रकारचे प्रिव्हेन्शन्स आत्तापर्यंत मी ऐकून आहे इंडियामध्ये. प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे ग्लोव्ज वापरा, मास्क वापरा, हात धुवा. सेकंडरी म्हणजे कोरोना झाल्यावरती मग आयसोलेशन जे काही. टर्शरी म्हणजे रिहॅबिलिटेशन. पण एक नवीन कन्सेप्ट आहे प्रायमॉर्डियल. आणि त्या हेतून या प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की आजार झालाच नाही पाहिजे. कंडक्ट डिसऑर्डर, डिफाईन डिसऑर्डर. कंडक्ट डिफाईन म्हणजे काय? मुलाला सांगितलं जा रे ते काम कर, नाही करायचं, मी नाही करणार. मग मी लोकांना सांगतो तुम्हाला राईट पानावरती जर मुलाकडनं लिहून घ्यायचं असेल ना त्याला सांगा बाळा लेफ्ट पानावर लिहि रे, तर ते बरोबर राईट पानावर लिहितो. मग त्याला सांगितलं अरे ते दरवाजाला उघडू नकोस बरं का, आपल्याला उघडून घ्यायचं आहे. का उघडू नको, मी उघडतो, तो उघडून घेणार आहे. सो पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. आणि मी जाता जाता एक असं सांगेल मग ताई की देर इज समथिंग कॉल्ड पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट थेरपी. म्हणजे मुलांना एक अपेक्षा दाखवायची छोटी की तू चांगला वागला की तुला एक स्टार देणार आहे. त्याला चांगलं म्हणजे काय, तू इथे 10 मिनिटं स्वस्त बसला ना की तुला 1 स्टार मिळणार आहे. उद्या 15 मिनिटं मिळलं की 2 स्टार. तेव्हा ते 10 स्टार होतील ना तेव्हा त्याला कधी गिफ्ट द्यायची, भली ती काही असेल. पण तुम्ही हा विचार करा की ॲट द टाइम ऑफ 10 डेज तो मुलगा 45 मिनिटं एका ठिकाणी स्वस्त बसू शिकला असणार. का तर मला स्टार मिळतात. विथ मोटिवेशन ही इज गेटिंग कामर. मग त्याला लहान मुलांना झोपेच्या गोळ्यांची गरज नाही पडणार. की ADHD म्हटलं त्या मुलांना झोपेच्या गोळ्या लहान वयात दिल्या तर त्याचं पुढचं भवितव्य देखील झोपेतच जाणार. सर कोरोना पिरियडमध्ये एन्झायटीचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सो त्याचा इम्पॅक्ट पालकांपासून मुलांपर्यंत जातोय, मोस्टली तो पोहोचतोच आहे. सो त्याला कसं तुम्ही पेरेंटल फ्रस्ट्रेशन आउटसोर्सिंग नावाची कन्सेप्ट आहे सायकेट्रीमध्ये. पेरेंटल फ्रस्ट्रेशन आउटसोर्सिंग म्हणजे पेरेंट्सवरचा राग मुलांवरती निघतो. तर मुलांवरती एन्झायटी पटकन लहान वयात तर दिसून येत नाही. पण जर तुम्ही मुलांना पुश केलं मेंटली खूप, चल रे पटकन कर, पटकन आवर, तुझा वेळ घे आणि खाली आवरून ये. आणि पालकांनी ह्याच्यासाठी एक अनेक आहे की रोज सकाळी आपण व्यायाम करू तर मुलांना त्याची सवय लागणार आहे. आपण एकत्र बसून मोबाईल बाजूला ठेवून जेवू तर आग्रहाचं जेवण पचणार आहे आणि शांतपणे जेवणार आहे. मोबाईलवर लक्ष घालता करता कळतो नाकात घास घेऊन ठसका लागतोय, ही सध्याची परिस्थिती आहे. जेवणाचं टाईम ठरवून बसूयात की अर्धा तास बसून मी शांत जेवणार आहे. की जेवण अनेकांना विचारलं किती वेळात, खूप पटकन होतं सर, काय फार काही प्राऊडिंग फिलिंग नाही ना की आय एम डुईंग समथिंग ग्रेट. पण ज्या 2 वेळेच्या घासासाठी आपण सगळे एका दुनियादारी करतोय ते सुद्धा शांततेत जेवता येत नसेल तर त्या जेवणाला काही अर्थ नाही. आणि अपटाईट हंगरमध्ये खूप मोठा फरक आहे. मुलांना पावभाजी द्या तर तुमची पाव खाऊन घेतील, पण त्यांना पोळी भाजी द्या मग आई येते टॉनिक द्या, भूक लागेच अडचण. हंगर म्हणजे भूक, अपटाईट म्हणजे त्याच्याबद्दल होणारी इच्छा. आणि जर आपण TV बंद करून जर मुलांना एकत्रितपणे बसवलं तर त्यांना ती चव डेव्हलप होणार आहे. कारण की माझ्याकडे येणारे समस्या आणि त्या ताईंनाही खूप आज जाणवलं, सर हा जेवतच नाही. ताई तुम्ही त्याला समजवा ना जरा त्याला तुमच्या भाषेत. पण आपण हे समजूया की त्या मुलाचा जर आपण बसून ह्याच्यात गोड कसं बनवलं, ही खीर कशी बनवली, आज ही भेंड्याची भाजी कशी, तर त्याची टेस्ट डेव्हलपमेंट होणार आहे. आणि तो 2 घास नक्कीच चांगलं. म्हणून शेतात जाऊन आपण 5 भाकऱ्या कधी कधी शेवभाजीसोबत खाऊ, अनेक सोबत खाऊ, जास्त काय जातात का की आपण निसर्गरम्य हवेत बसून एकत्र बसून जेवतो. आणि एकटे बसून बायको तिथे जेवते, पोरगं बेडरूममध्ये जेवते, नवरा मोबाईल बघता जेवतोय, तर हे जेवण आग्रहाचं कधीच होऊ शकत नाही. आणि एन्झायटीबद्दल बोलायचं म्हटलं तर ध्यान करणं 15-20 मिनटं. पहिलं अनेक लोक म्हणतात ध्यानाला बसला की खूप विचार येतात, बरोबरच आहे. डस्टबिन एकदम उघडली की थोडा वास येणारच आहे. पण जशी जशी सवय पडेल, बैठक वाढेल, मन शांत व्हायला लागेल. अनेक लोक बसता कोचिंग क्लासेसची काय गरज आहे का? अगस्त मुलीने का कोचिंग क्लास लावला होता का कोणाचा? रोज सकाळी जर मी बसलो की आज 10 मिनिटं मी बसणार आहे डोळे मिटून, आणि मग बघा दिवसाची सुरुवात छान झाल्यावर दिवस कसा जातो. गुड मॉर्निंग
हे व्हॉट्सअपवर न वाचता खरं स्वतःहून गुड मॉर्निंग केलं तर नक्कीच दिवस छान जाईल. दॅट इज द परफेक्ट सोल्युशन फॉर एन्झायटी. आणि कुठेही जायचं असेल तर वारंवार घड्याळकडे बघण्यापेक्षा प्री प्लॅन होऊन शांतपणे जाणं इज द बेस्ट सोल्युशन फॉर एन्झायटी. आणि प्रत्येक काम मीच करू शकेल ही जर भावना ठेवली तर एन्झायटी नक्कीच होईल. अजून काही प्रश्न? गेल्या वर्षभरात लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इच्छा नसली तरी मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट द्यायला लागलं. ऑनलाईन शाळा असेल किंवा काय त्यांची ऑनलाईन पद्धत, पण ते शिकता शिकता ते इतर गोष्टी पण शिकतात. तर त्या इतर गोष्टींपासून त्यांना हा प्रश्न काहीच बाहेर कसं ओढायचं त्यांना? हे तुम्ही आत्ताच उदाहरण द्या. आत्ताच नुकता जो प्रश्न दादांनी ॲड्रेस केला की ॲक्च्युली आपण एक आयडियल समोर ठेवलं मुलांसमोर की ते आपल्याला फॉलो करतात. आपण बघतो की विशिष्ट लहानपणापासून एखाद्याची सवय असेल तर मुलं पटकन कॅच करतात की नाही माझे बाबा असे करतात किंवा माझी आई असं करते, माझी टीचर अशी करते, त्याच्यामुळे ती जी सवय किंवा माझा खूप चांगला मित्र मैत्रीण अशी सवय तर ती पटकन कॅच करतात. तर ते जे पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंटचा एक भाग येतो की त्यामध्ये आपण जे त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करतो ते आपण स्वतः करायला पाहिजे. असं आपण म्हणतो की दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषण, तर असं असून चालणार नाही. आपली जी संस्कृती आणि काही म्हणी आहेत त्या आत्ताच्या कोणत्याही काळात तंतोतंत लागू पडतात. आणि हे तुमचं मत एकदम क्लिअर आहे, म्हणजे योग्य आहे की आपण जेव्हा ऑनलाईन टीचिंग ऑनलाईन कोचिंगकडे वळतोय तर निश्चितपणे आत्तासुद्धा आमचे काही टीचर्स आहेत ते कंप्लेंट करतात की मॅम 40 मुलं स्क्रीनवरती ॲट ए टाईम मॉनिटर करणं शक्य नाही आहे. आणि जे 9वी-10वीची मुलं आहेत ती तर ऑनलाईन करता व्हिडिओ बंद किंवा व्हिडिओ चालू आणि इथे दुसरी विंडो ओपन, अशा प्रकारचे सगळे काही किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. पण ही गोष्ट करत असताना त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव. आपण एक सेल्फ स्टडी असं म्हणत होतो ना आपल्या काळात की आपलं सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा आहे. तर सेल्फ स्टडी म्हणजे काय होतं की स्वतःला रिअलाईज झालं पाहिजे की आपण आपला जो वेळ आहे तो कशात घालवतोय. आता तुम्ही किती जरी सांगितलं मुलांना गेमिंग हे जर मनोरंजक वाटत असेल आणि स्टडी हे बोर होतंय. तुम्ही आत्ता जर ऑब्झर्व केलं आपल्या घरी जेवढे पण मुलं बसले आहेत ते काय म्हणतात आता मला बोर होतंय. बोरचा अर्थ काय आहे? युअर ब्रेन इज नॉट एंगेज्ड इन द ॲक्टिव्हिटी दॅट यू वॉन्ट और यू लाईक. आणि तसं ॲटमॉस्फिअर नाही आहे तुमच्या आजूबाजूला, म्हणून ते बोर आहे. प्रत्येक लहान मुलं आता म्हणत आहे ते 2 वर्षाचं असू द्या नाही तर 10 वर्षाचं असू द्या, मला बोर होतोय. तो बोर शब्द आहे ना तोच काढायला हा सगळा संवाद आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. का तर तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करा. मी माझ्यावरनं तुम्हाला सांगते की एक शिक्षण संस्था चालवते, पॉलिटिकली एक्सपोज्ड पर्सन आहे, नगरसेविका आहे. हे सगळं करत असताना आज मला माझ्या मुलाबरोबर वेळ मिळतोय, म्हणजे त्याला त्याचा आनंद आहे की आई घरात आहे. पण मी घरात असून जर त्याच्याशी बोलत नसेल, जर त्याला तो क्वालिटी टाईम देत नसेल, मला जर माहीत नसेल त्याची सवय काय आहे, त्याला काय आवडतं, त्याच्याबरोबर काय खेळायला आवडेल किंवा त्याच्या काय सवयी आहेत, तरी हा वेळ मिळून सुद्धा उपयोग नाही आहे. तर हे कुठेतरी आपण विसरलोय असं मला वाटतं की आपल्यामधला संवाद, आपल्यामधला जो एक दुवा आहे, कॉन्व्हर्सेशन आपण म्हणतो. कित्येक केसेस आहे, तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये बघा आज जे सुसायडल टेंडन्सी आणि हाय क्लास पीपल इवन इन फिल्म स्टार्स जो आत्ताचा काळ आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की ह्या सगळ्या केसेस होण्याच्या ज्या क्रिमिनल प्रवृत्ती वाढलेल्या आहेत ते कशामुळे वाढलेल्या आहेत? बिकॉज संवाद नाही आहे, कॉन्व्हर्सेशन नाही आहे, आपण एकमेकांशी शेअर नाही करत आहे. ॲब्सोल्युटली आपण न्यूक्लिअर पद्धतीने जगतो आहोत. पण त्याच वेळात जर आपण आपली जी एकत्रित कुटुंब पद्धती होती ती कुठेतरी सुरू ठेवली, ठीक आहे एकत्रित कुटुंब मोठं नसेल का, पण तरीसुद्धा आपले जे मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहेत, जवळचे आहेत, त्यांच्या थ्रू आपण आता कोरोना काळात हे शक्य नाही आहे, पण घरात ते वातावरण निर्माण करणं, तो स्ट्रेस करणं. कारण आता नॉर्मल घरात जरी कोरोना केस झालेली नसेल, जरी त्यांना फायनान्शियली काही अडचण आलेल्या नसतील, तरी देखील तो स्ट्रेस फॅक्टर जो आहे तो कुठेतरी आपल्यात आहे. आणि
तुम्ही हे स्वतःच्या घरी सुद्धा अनुभवलं असेल की एव्हरीबडी आपल्या इंटरपर्सनल जे कॉन्व्हर्सेशन आहे त्यात फरक पडलेला आहे ह्या सगळ्या पॅरामीटर्समुळे. आणि म्हणून ते सगळा स्ट्रेस आपल्याला बाजूला करायचा आहे. तुम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करा की आज मी माझ्या मुलाबरोबर मोबाईल बाजूला ठेवून 1 तास फक्त गप्पा मारणार आहे. ट्राय दिस ॲक्टिव्हिटी ॲट होम. हाऊ कॅन यू एंगेज युअर ओन चाइल्ड. तो बसतोय का बघा किंवा ती मुलगी बसतेय का बघा तुमच्यासोबत. अँड इट इज अ चॅलेंज फॉर अस. ही जी पिढी आहे तिला पुढे नेणं, कारण त्यांच्यामध्ये खूप म्हणजे त्यांचे स्किल्स अफाट आहेत, त्यांचं इंटेलिजन्स पण अफाट आहे, पण त्याला चॅनलाइज करणं, जसं डॉक्टरांनी सांगितलं की यू हॅव टू चॅनलाइज देअर एनर्जी इन अ पर्टिक्युलर मॅनर सो दॅट दे डेव्हलप इट, सो दॅट वी हॅव अ बेटर जनरेशन. 1980 to 1985 मध्ये एक एक 23 मिलियन्स वर्षानंतर एक ह्युमन जेनेटिक चेंज होत असतात. आणि असं म्हटलं गेलं आहे की 1980 to 1985 मध्ये हा कुठेतरी बदल झाला. आणि तिकडची पुढची जी जमन इट इज कॉल्ड ए सुपर ह्युमन ब्रेन जीन. पण ही बॅटरी जर भरभर जळायला लागली तर पुढचं आयुष्य कसं होणार. आणि ताईंनी जसं सांगितलं की ही थंड दिवसाला, स्ट्रेस इज व्हेरी नेसेसरी, स्ट्रेस इज अ ड्रायव्हिंग फोर्स, पण तो स्ट्रेस घरी आल्यावरती शांतही करता आला पाहिजे. आणि मुलांचे जे असे काही भन्नाट प्रश्न असतात ना, ज्याला आपल्याला देखील विचार करताना उत्तर देताना विचार करावा लागतो. एकच प्रश्न आणि त्यांच्या मनात खूप कौतुकता असते, असं म्हणजे काय, तसं म्हणजे काय. पण आपण जर त्यांना उत्तर दिलं नाही, ते उत्तर बघायला त्यांना ते सर्च करावं लागतं. पण आपणच त्यांचा संवाद बनलो, आपणच त्यांना ती क्वालिटेटिव्ह वे दिली. सांग आज तू काय दिवसभरातला प्रश्न तुझ्या मनात, बिंदास बोल, काही काळजी नको करू, तो नक्की बोलेल. आणि इनफॅक्ट इंट्रामॅरिटल रिलेशनशिपमध्ये सुद्धा आता काही गोष्टी लिमिटेशन्स पडतात. डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेला आहे, खूप गोष्टी विकृतकडे गेलेल्या होत्या लॉकडाऊन कंडिशन्समध्ये. तर त्याला सुद्धा आपल्या सकारात्मक, कारण की एक स्त्री सगळ्या घराला सांभाळून घेते आणि त्या स्त्रीला देखील प्रसन्न ठेवणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि हे कसं शक्य आहे, जेव्हा फॅमिली युनिट म्हणून आपण काम करू आणि त्या थोडी मोठे मुलं असतील, आई आज तू बस आम्ही स्वयंपाक करू, बाबा चला, तर गोष्टी बदलतील. आईला देखील बोलायला द्या, आई सांग मी काय मदत करू. स्वयं आपण झाडू मारू शकतो, घर आवरू शकतो, स्वतःचे कपडे नीट घडी करून व्यवस्थित ठेवू शकतो. आले कपडे की टाकले. त्या बाईला देखील थोडी लाईफमध्ये स्पेस हवी. आणि हे होत असताना तिच्याशी सुद्धा संवाद साधता आला पाहिजे. आणि जाता जाता मला सगळ्यात कौतुक तुमच्या लोकांचं वाटतं, प्रसारमाध्यमांचं वाटतं की एवढा कव्हरन्स करताना, एवढे मोबाईल, एवढे आघात, एवढे ब्रेकिंग न्यूज आणि हे करताना देखील तुम्ही सुद्धा खूप स्ट्रेसमधनं गेलेले आहात. नक्कीच खूप, कारण की एक फोन डॉक्टर म्हणून आम्ही अटेंड करताना थकतो, तर 24 तास बातम्या प्रॉपर अटेंड करून प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचवणं हा काय ब्रेन फॅग असतो हे आम्ही देखील डोळ्याने डॉक्टर म्हणून बघतो. म्हणून घरी गेल्यावर तुम्ही लोकांनी सुद्धा रिलॅक्स व्हावं. योग निद्रा आहे, अवयव ध्यान आहे, ज्याने जस्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत, जिथे बॉडी रिलॅक्स, म्हणजे पायाचा अंगठा, त्याच्या लगत 4 बोटं, घोटा, पोटऱ्या, मांडी, कंबर, हे 15 मिनटं जर रिलॅक्शन ऐकलं आहे आमच्याकडे, आम्ही पाठवू, त्याने सुद्धा खूप रिचार्जिंग. असं म्हटलं आता आयुर्वेदामध्ये, मी होमिओपॅथ आहे, की 2 तासाची योग निद्रा जर व्यवस्थित आपण अटेंड केली तर 7 तासा एवढी पुरेशी ती झोप असते. इट इज अल्टिमेटली रिजनरेटिव्ह. मग गोळ्या घेऊन झोपायचं का प्रसन्न राहून छान निद्रा घ्यायची, हा ऑप्शन आपल्याकडेच. ते प्रश्न. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.